प्रवास फक्त ठिकाणी दाखवण्यासाठी नसतो, तर तो आपल्याला निसर्गाशी जोडतो. असाच एक प्रवास महाबळेश्वरचे निसर्गरम्य वातावरण दाखवणारा हा प्रवास. चला तर मग या सुंदरशा प्रवासात तुम्ही आणि मी जाऊया. पारसी पॉईंट पाहिल्याच्या नंतर आम्ही निघाल्याच्या नंतर पाहतोय तो काय, निसर्गानं एकदम अशी पांढरी शुभ्र चादर ओढलेली होती. पण हे निसर्गाचं हे सौंदर्य एवढं अप्रतिम वाटत होतं ना, काय सांगतो, खूप असं भारी वाटत होतं. याच पांढऱ्या शुभ्र धुक्यामधून आम्ही गाडी हळूहळू चालवतो. शुभ्र त्या धुक्यामधनं आम्ही गाडी हळूच चालवून आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचलो. मित्रांनो, हॉटेलमध्ये आलेलो चाललोय आता. हॉटेलमध्ये रूममध्ये जातो, दाखवतो तुम्हाला रूम कशी येते. मध्ये पोहोचलो की असा खूप मजा करायला लागला. तिला एकदा उडी मारून दाखव, एकदा कशी काय, काय नाही, एकदा मारून दाखवू ना. मजबूत आहे का? एकदा हा, एकदा मार, बर उडी मार. आम्ही चाललोय बघा आता बाहेर फिरायला. हे छत्री वगैरे घेतली मस्तपैकी. ते बघा आमचे शूटर चाललेत पुढे. आम्ही चाललोय बघा बाहेर आता. थोडा भरपूर पाऊस चालू आहे. पावसामध्ये आम्ही फिरायला चाललोय बघा. जरा थोडं एक्सप्लोअर करतो आम्ही महाबळेश्वरला, की बघतो आम्ही काय नाही. हा, तुम्हाला कळवतो बघा. हे बघा आमचा नील, बघा कसा मौसम आहे ते. एकदम असं आहे ना, खूप असं भारी वाटतंय ना. पण खूप चांगला मौसम आहे बघा महाबळेश्वरमध्ये. आम्ही रॅन्डमली फिरत आहे बघा. आम्ही जात आहे बघा एका ठिकाणी, म्हणजे फक्त नाश्त्यासाठी काहीतरी मागवत आहे. तिथे जाऊन तरी काहीतरी खाईल. जर आवडलं तर तुम्हाला अवश्य दाखवेल बघा. चला तर तुम्हाला भेटतो मी दुकानावर गेल्याच्या नंतर. आम्ही भेटतो बघा. नाही, मला काही घ्यायचं नाही. घेतलं ना, बस तेवढंच घ्यायचं ना. चला ओके. तीन घेतले ना? हो, 3 घेतले. हा, बस तेवढंच. हा हा, बॅग नको. फील केलं की लगेच तसा बाहेर गेल्याच्या नंतर पाऊस चालू झाला. आणि पावसामध्ये एवढं फक्त तुम्ही बघा, फक्त मौसम कसा आहे बघा. सीन बघा फक्त किती क्लाउडी वातावरण आहे बघा. किती भयानक दिसतोय बघा. हे का पुढचं काहीच दिसत नाहीये बघा. किती मस्त दिसतोय हे बघा. किती भारी दिसतोय. आम्ही फिरत आहे बघा महाबळेश्वरमध्ये. रॅन्डमली छत्री घेऊन फिरतोय बघा. मस्त भारी दिसतोय बघा. तुला तेव्हा आला असताना आधी फुल दुखवत दिसत पण नव्हतं माहिती. तुम्ही बघताय ना, एकदा सीट पहा बघा किती क्लाउडी झालेलं आहे बघा. एकदा तुम्हाला दाखवतोय बघा. एकदा बघा बघता. आम्ही चाललो होतो फिरायला बघा. हा, हे बघा, हे आमचे मित्र. हे बघा तुम्ही फक्त बस कसा भारी झालाय बघा. पुढचं काही दिसत नाही बघा. 10 मीटरच्या नंतर काही दिसत नाहीये. फक्त तुम्ही सीन बघा. फक्त किती भारी वातावरण झालंय बघा. आम्ही चाललो आता बघा फिरायला. तुम्हाला आहे ना पुढचं सीन दाखवतो बघा काय होतंय ते. चला आता मग भेटूया आपण. हे बघा आम्ही चाललो आता आम्ही फिरायला. हे अननोन पॉइंट आहे, आम्हाला काहीच माहित नाही बघा. हे आमचा मित्र कुठं नेतोय काय माहिती. हे आमचा आहे ना चिना आहे ना, हे मुंबईचा आहे, तर तू कुठे नेत राहतोय.
हे कसं आहे हे मुंबईमध्ये राहते काय दुबईमध्ये राहते काहीच कळत नाही आता याला काय सांगावं काहीतरी. सीन पण लय भारी आहे पण बस असा सीन मी कधीच नाही पाहिला बस आयुष्यामध्ये नाही पाहिला. भारी सीन आहे बस कडक सीन आहे. हे स्टेप पण लय भारी आहेत यार. ह्या मोठ्या मोठ्या स्टेप आहेत पण रोड्या डबल डबल चालावं लागेल. इल्या थांब ना आई घाल्या दम लागेल ना आपल्याला. तुला त्याच्यासाठी म्हणलं चहा पिला असतो चांगला झाला असतो. तू चल 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 पुढे चल. मी पोहोचलो होतो इको पॉइंटवर. इको पॉइंटचा नजारा खूप सुंदर होता. हाच इको पॉइंट आहे. या इको पॉइंट वर आणलं होतं याने नेल्यानं आम्हाला. काय सांगू याला इको पॉइंट आहे म्हणजे इथून आहे ना आपण काहीतरी आवाज केला ना त्याच्यानंतर रिफ्लेक्ट होते आपली आवाज असं काहीतरी. आवाज आला का नाही आला काहीच येणं झाला भावांनो. चला आणखीन खाली जाऊ तो आपण आज आहे घातली तर. मित्रांनो तुम्हाला काहीतरी दिसते का ते फक्त सांगा मला. हे बघा सीन बघा इथून खाली काहीतरी ते दिसते का. हे पूर्ण फॉगी झालेलं आहे बघा. इथून काहीच दिसत नाहीये बघा. आणखी याच्या खाली जायचंय आम्हाला. तुम्हाला ते व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला कसा व्ह्यू आहे बघा. हे बघा इथून आहे ना स्टेप येतात. हे स्टेप आहे ना उतरल्याच्या नंतर आणखीन आहे ना आम्ही आहे ना खाली जाणार आहे. तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो व्ह्यू बघा. तुम्ही फक्त व्ह्यू बघा. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा खाली काहीतरी दिसते का बघा. हे किती आहे ना दरी हे बघा. बघा किती किती भारी व्ह्यू दिसायला लागलाय बघा. तुम्हाला काही दिसतंय का ते बघता बघा. हे बघा हे आमचे मित्र काय म्हणायला लागले नुसते म्हणायला लागले की माझी रील व्हायरल करा माझा व्हिडिओ व्हायरल करा. अरे तुम्ही काहीतरी करा माझा व्हिडिओ व्हायरल करा तुम्ही. मित्रांनो आपण एक नवीन पॉइंट आहे. हे बघा टायगर स्प्रिंग पॉइंट जे वाईल्ड अॅनिमल असतात ना आपण येण्या वरती जाऊन बघूता कसं काय सीन आहे. मित्रांनो बघा आम्ही ढगामध्ये आहे बघा. हे बघा आमचे मित्र ढगामध्ये आहेत बघा. बघा बघा किती भारी दिसायला लागले बघा. हे बघा ढग किती भारी आहेत. तुम्हाला काही दिसतंय का बघा. खाली काही दिसतंय का तुम्हाला. काही दिसत नाही ना बघा. हे आमचा कृतार. हे बघा हे ना नुसतं आहे ना माझा व्हिडिओची ना घाण करत राहतो. याला ना एकदा काहीतरी काय करावं काही समजत नाही. हे आमचा शुभम बघा कसा ढगामध्ये उड्या मारताय. रोहन बघा बघता फुल एन्जॉय करतोय आता. चला आपण आणखीन वरती जाऊ. चला लवडे वरती जाऊ. एवढे फास्ट चालले आपल्या मागं लागलाय. वरती जायचं रे. चहा प्यावंच लागतं. एवढा कधी एन्जॉय नव्हतं केला. हा आमचा रोल. हॉटेलवाल्याने आम्हाला आहे ना 5-6 छत्र्या दिल्या होत्या. त्या 5-6 छत्र्या याने सर्व तोडून टाकल्या होत्या. शेवटची जी वाचलेली होती ती पण तोडण्याच्या नादातच होता. ढगामध्ये आलेलो आहे बघ. तुम्हाला काय सांगू मी. आम्ही पूर्ण ढगामध्ये आलेलो आहे बघा. एवढ्या वरती आलेलो आहे की नाही तुम्हाला काय सांगू. तुम्हाला आता काय सांगू बघा. हे ढग हे तुम्हाला वाईट वाईट दिसते ना हे सगळे ढग आहेत बघ. काय सांगू तुम्हाला लय भारी वाटायला लागलं. हे बघा हा नवीन पॉइंट आहे. अत्तर सीट पॉइंट हा म्हणजे महाबळेश्वरचा क्वीन ऑफ पॉइंट्स असेही म्हटले जाते. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारास 1340 मीटर उंचीवर आहे. या पॉइंटवरून खाली पाहिलं की एकीकडे सावित्री नदीची दरी आणि दुसरीकडे घनदाट जंगल. विशेष म्हणजे इथून दक्षिणेकडे दऱ्यांचा नजारा आणि उत्तरेला टेबल लँड व खिंडीचा देखावा एकदम वेगळा असतो. जसं आम्ही अत्तर पॉइंटकडे पोहोचलो तसा पाऊस चालू झाला. जोराचा पाऊस होता आणि खूप सारं वारं पण चालू होतं. असंच मित्रामध्ये एक मजेशीर एक व्हिडिओ बनवला. असंच बोलत होतो की ढग पहा ढग. पण खूप भारी वाटत होतं खरंच सांगू तुम्हाला. बघा मित्रांनो किती भारी व्ह्यू दिसतोय बघा. खालती काहीच दिसत नाहीये. पॉइंट इथल्या अत्तर सीटवर उभं राहिलं ना असं वाटत होतं की जणू आपण आकाशामध्ये उडत आहे हवेमध्ये तरंगत आहोत. असं खूप भारी वाटत होतं. इथूनच सावित्री नदीच्या खोऱ्यातले वळणे खूप सुंदर दिसतात. पण धुक्क असल्यामुळं आम्हाला ते काहीच दिसलं नाही. इथलं वातावरण पण खूप किती भारी वाटायला लागलं. पूर्ण ढगामध्ये येत असं वाटलं नाही.
मित्रांनो आणखीन एक आहे ना, आम्ही एक पॉईंट कवर करायला आलो. मुंबई सनसेट पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे, ते कवर करायला आलो. ते तुम्हाला दाखवतो बघा कसं आहे व्ह्यू वगैरे. ते आता तर काही दिसणार नाही, पण तुम्हाला दाखवतो थोडं काय काय सीन वगैरे ते. चला तर पाहूया. हे बघा, इकडनं तर काही दिसतच नाही. सनसेट पॉईंट तर काहीच दिसत नाही. पूर्ण फॉगी फॉगी वातावरण झालं. सगळे काही शॉप वगैरे तर सगळेच बंद आहेत. चाललं आता. हो, हवा तर एवढी लागायला लागली, भरपूर अशी छत्री वगैरे उडून चालली लागली, एवढी हवा लागते. बॉम्बे सन पॉइंट. अशी थंडी लागायला लागली ना, एवढं थंड गार वारायला लागली, काय सांगू आपण. मी तुम्हाला दाखवतो. इकडनं तर काही दिसणार नाही, सकाळकडं काही नाही ना, फॉगी फॉगी वातावरण झालेले. हो, येऊ परत. किती भारी दिसतो. सूर्य घरी गेला त्याच्या. हा ते आता संध्याकाळी झाली ना, ते घरी गेला आता. खतरनाक आहे, पण आपल्याला दिसत काही नाही. हा. आणखी एक पॉईंट कव्हर करायला आलो. कस्टल रॉक पॉईंट आहे. भारी वाटतं जरासा. तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो. बघा एकदा व्ह्यू बघा. काहीतरी दिसतं, भारी वाटत. छत्री तरी उडायला. पॉईंट पाहिल्याच्या नंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये पोहोचल्याच्या नंतर जेवण वगैरे करून आम्ही सगळेजण झोपून गेलो. सकाळी आम्ही बॅग वगैरे पॅक करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. निघता निघता आम्ही एलिफंट पॉईंटला पण व्हिजिट केलं. एलिफंट पॉईंटचा नजारा खूप चांगला होता.